आम्ही आपल्या सर्वांच्या वतीने आपलं हार्दिक अभिनंदन करतो. शिवराज पक्षाचे उमेदवार आपल्याला जाहीर करण्यात आलेले आहे. नितीनराव वनवडे साहेब या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांनी आपला कसा उतरलेला आहे ते पूर्वी शिर्डी लोकसभा मतदारसंघात असलेल्या पारनेरचे गट विकास अधिकारी होते आणि मी पारनेर तालुक्याचा असल्यामुळे तुम्हाला आवर्जून सांगेल की या पारनेर तालुक्याला आतापर्यंत कोणताही गट विकास अधिकारी 2.5 वर्ष टिकला नव्हता. नितीनराव वनवडे एकमेव अधिकारी या पारनेरच्या विकास असले आहेत की त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण कार्यकाळ करून 3 वर्षाचा कार्यकाळ करून सर्वसामान्यांसाठी आपली राजकीय दबाव सुधारून निवडलेले सर्वसामान्यांसाठी त्या ठिकाणी काम केलं. असे नितीनराव वनवडे साहेब यांचं शिक्षण आहे PhD आहे म्हणजे अतिशय उच्च शिक्षित. लातूर जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. क्लास 1 अधिकारी म्हणून कार्यरत राहिलेले वनवडे साहेबांना शासकीय सेवेत असताना अनेक गोष्टी पटल्या नाही आणि समाजकारणाचं पिंड त्यांच्या अंगी असल्याने त्यांनी 2007ला बरोबर 2007ला अतिशय उच्च पदावरच्या नोकरीचा राजीनामा देऊन ते समाजकारणात उतरले. शिवराज पक्षाची जी भूमिका आहे आम्हाला उमेदवार उच्च शिक्षित असला पाहिजे, त्याला समाजाची राजकारणाची जाण असली पाहिजे आणि शिवराज पक्षाची जी ध्येय धोरण आहे त्याच्यावर काम करण्याची त्याची कपॅसिटी पाहिजे. भारतीय राज्यघटनेचे ब्रिगेडियर साहेबांनी सांगितलं भारतीय राज्यघटनेची तंतोतंत अंमलबजावणी व्हावी हा शिवराज्य पक्षाचा एक कलमी कार्यक्रम आहे. याचा अर्थ हा पदोपदी भारतीय राज्यघटनेचं उल्लंघन होत आहे. पदोपदी भारतीय राज्यघटना पायदळी सोडवली जाते आहे आणि म्हणून या शिवराज्य पक्षाच्या थेट धोरणाला न्याय देणारा उमेदवार शिवराज्य पक्षाला अपेक्षित होता. माननीय नितीनराव वनवडे साहेबांच्या रूपाने हा उमेदवार आमच्या समोर आला. अनेक बैठका झाल्या, पक्षाच्या ध्येय धोरणांवर विचारमंथन झालं. कारण शिवराज्य पक्ष आणि आताच्या ज्या प्रस्थापित पार्ट्या आहेत यांच्यामध्ये प्रचंड फरक आहे. आताच्या ज्या पार्ट्या आहेत या पैशाच्या जीवावर राजकारण करतात. या सत्तेच्या माध्यमातून पैसा मिळवतात आणि परत पैशाच्या माध्यमातून सत्ता मिळवतात. हा यांचा धंदा आहे. ही यांनी रीत करून टाकलेली आहे. आताच्या ज्या पार्ट्या आहेत या पार्ट्यांचे नेते तुम्ही बघा 50 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी जो नेता होता त्याची आजची परिस्थिती बघा. हे फक्त गोळा करायचा धंदा करतात. सत्ता मिळाली, संधी मिळाली की घर भरायचं काम करतात. शिवराज्य पक्षाला अशा लोकांच्या तावडीतून या समाजाला या देशाला मुक्त करायचं आहे आणि म्हणून त्याच पद्धतीचा स्वच्छ चारित्र्याचा नवा पर्याय देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि तो पर्याय नितीनराव वनवडे साहेबांच्या रूपाने आपल्याला मिळाला. शिवराज्य पक्षाच्या उत्तरेतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका झाल्या. नंतर निर्णायक बैठक मनमाड येथे झाली आणि ब्रिगेडियर साहेबांची चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या बैठकीत ब्रिगेडियर साहेबांनी सगळ्या बाजूचा विचार करून ब्रिगेडियर साहेब हे अतिशय अनुभवी राजकारणी आहेत. ते खासदार राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत, एका पक्षाचे राष्ट्रीय महासचिव राहिलेले आहेत आणि त्या दुसरा अनुभव सांगायचा तर भारतीय सैन्याचे ते मिलिटरी इंटेलिजन्सचे मेंबर राहिलेले आहेत, प्रतिनिधी राहिलेले आणि म्हणून आता अनुभवी नेता शिवराज्य पक्षाचा आहे, अनुभवी अध्यक्ष शिवराज्य पक्षाचे आहे. त्यांना वनवडे साहेबांच्या माध्यमातून नक्कीच परिवर्तन होईल. आपण त्या दिशेने जाऊ शकू हा विश्वास वाटल्यामुळे त्यांनी वनवडे साहेबांच्या
गडकरी साहेब असं म्हणताय. नाही, शिर्डी आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक स्थळ आहे आणि एवढे गुडघ्याचे खड्डे जर शिर्डीला जाणारे रोडला असतील तर इकडे लोकप्रतिनिधी नक्की करतात काय? का तुम्ही मला वेगळं कुठेतरी खेड्यात घेऊन चालत अशी साहेबांची प्रतिक्रिया होती आणि ही अतिशय बोलकी प्रतिक्रिया आहे. या पुढे जाऊन सांगतो की शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या अनेक समस्या त्यांनी भीषण स्वरूप प्राप्त केलेलं आहे. शिर्डी शहराची समस्या एवढ्या भीषण आहेत. नागरिकांना प्यायला पाणी मिळायला तयार नाही. उद्योग धंदे बसलेले आहेत. शहरातले छोटे छोटे उद्योजक भीकेला लागण्याची वेळ आलेली आहे. कुठल्याही सोयी सुविधा नाही अशी अवस्था आहे. मात्र हे खासदार महाशय कुठल्याही गावात फक्त सभा मंडप अरे त्या सभा मंडपात जायला नाही का ड्राफ्ट करते. किती भीषण अवस्था. याचं नक्की काय आहे कुणाला विचारल्याशिवाय काही करता येईल. काँग्रेसच्या पुढाऱ्यांना, राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना, तिकडच्या पुढाऱ्यांना विचारल्याशिवाय यांना काहीच करता येईल. ही अवस्था आहे. इथलं पाणी पळवलं जात आहे. कोपरगावला आल्याचं पाणी पळवलं जात आहे. निरावंत धरणातील कारणे प्रलंबित आहेत. खासदार महाशय नाही त्याची काही घेणं देणं नाही. लोकप्रतिनिधी कशासाठी आला उन्मने
आणि चांगले चांगले उमेदवार आपल्याबरोबर विधानसभेसाठी आणि इतर निवडणुकांसाठी आता येणार आहेत. आपण जसं लोकसभेचं या ठिकाणचं रणांगण हातात घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे आगामी अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुका शिवराज्य पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार आहे आणि अशा पद्धतीने आम्ही आता निवडणुकांचा रणसंग्राम हातात घेतलेला आहे. आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंतराव मागच्या 3.5-4 वर्षापासून या महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पिंजून काढीत आहेत. त्या काळातल्या भटक्या आदिवासी समाजाच्या समस्या जाणून घेत आहेत, त्यांना जुळवून घेण्याचं काम करीत आहेत. अगदी चंद्रपूर गडचिरोली सारख्या ठिकाणी प्रस्थापित नेत्यांचं जाण्याचं झालंच नाही. अशा नक्षलग्रस्त नेत्यात आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मात्र अतिशय सहज फिरून येतात आणि तिथल्या समाजाच्या समस्या जाणून घेतात. या ठिकाणी सुरेखाताई गुंजाळ असतील, मनीषाताई रावळ असतील किंवा अनेक भटक्या मुद्दांचे नेते ते साहेबांबरोबर जोडले गेलेले आहेत. आम्हाला माहिती नाही, साहेब आम्हाला मुंबईत सांगतात तुमच्या ज्या अमुक तालुक्यात त्या अशा समाजाचा असा नेता आहे आणि त्या आपल्याबरोबर आहे, विचाराने आपल्याबरोबर आहे, आपल्याबरोबर काम करणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने काम मागच्या 3-4 वर्षापासून उभं केलेलं आहे आणि आता रिझल्ट याचा बाहेर येणार आहे. ब्रिगेडियर साहेबांनी ते पेरलेलं आहे, त्याचा रिझल्ट आता बाहेर येणार आहे. आपल्या सर्वांना या पक्षाचा कार्यकर्ता, या पक्षाचा तुमच्या सर्वांचा सहकारी म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की कुठल्याही दबावाला भीक न घालता प्रस्थापितांच्या दबावाला बळी न पडता आपण सर्वांनी हा परिवर्तनाचा संघर्ष लढण्यासाठी सज्ज व्हावं. गावागावात शिवराज्य पक्षाचे कार्यकर्ते आणि शाखा निर्माण करण्यासाठी कटिबद्ध व्हावं. आपल्यावर कोणी दबाव आणू शकत नाही, आपण अनेक वेळा सिद्ध केलेलं आहे आणि तशी फौज आपली या ठिकाणी आहे हे आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळे यापुढे आपण निर्भीडपणे काम करावं आणि उस्माने साहेबांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून विजयी करावं अशी कळकळीची विनंती करतो. आपण सर्वजण उपस्थित राहिला. माझ्या पहिल्या राजकीय संवादाला सुरुवात करण्यापूर्वी माझे चिरंजीव या ठिकाणी आहे, चिरंजीव मल्हार उस्माने, शहीद भगतसिंग यांचं सरफरोशी की तमन्ना हमारे दिल में ही जी कविता आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी बोलून दाखवणार आहे. चिरंजीव